आई आणि मुलगी एकमेकांचे आरसे असतात. एक जशी मोठी होते, तशी एक छोटी होते बघा. नमस्कार आणि स्वागत आहे माझ्या या छोट्याशा जगात. रात्रीची वेळ झाली होती. माझी आणि माझ्या लेकीची वॉक सुरू होती. तशी आम्ही लवकर येतो. उशिरा येतो जेवण झाल्यावर, पण आज लवकर निघालो. थोडं काम होतं तिकडे, म्हणून लवकर वॉक करून जातो म्हटलं घरी. नंतर यायचं काम नाही. घरातच 2 पावलं चालायची मग नंतर जेवण झाल्यावर. आणि छान अशा गप्पा पण मारल्या. तिच्याशी गप्पा मारता-मारता एक जाणवलं, मुलं अशी पटपट मोठी होतात बघा. ती माझी आता आई बनायला लागली. माझ्यासाठी ही खूप मोलाची गोष्ट आहे. घरी आलो, छान अशी खिचडी बनवली साधीसुधी खानदेश स्टाईलमध्ये. तर त्याच्यासाठी मी आधी कुकरमध्ये तेल घातले, जिरं घातले, मोहरी आणि लसूण घातले बघा बारीक करून. तर छान असा कांदा कट करून घालते आणि थोडेसे शेंगदाणे जास्त घालायचे खिचडीला. आमच्याकडे काय करतात, थोडेसे शेतात जातात बघा गावाकडे. तर थकून आले की खिचडी करून हे होतात आणि त्यांची पचनक्रिया पण थोडीशी व्यवस्थित असते. मग थोडं लवकर जेवतात आणि ते पचन करायला पण सोपी जाते. म्हणून खिचडी संध्याकाळची खाल्ली की निवांत असते. तर मी पण आठवड्यातनं कधीतरी खिचडी करते. खानदेशामध्ये जास्त खिचडीच खाल्ली जाते बघा रात्रीला. डाळ-भात कमी आणि खिचडी जास्त करतात. तर छान असते खिचडी पचन करायला. म्हणून म्हटलं चला आठवड्यातनं एकदा आवडते आम्हाला पण, तर आठवड्यातनं एकदा का असेना खिचडी करते ही आणि तुरीची डाळीची खिचडी बघा. तर आज काही कोथिंबीर नव्हती, कढीपत्त्यावरतीच तेवढं काम चालू होते. कढीपत्ता घातला, शेंगदाणे जास्त घालायचे, टमाटर, सोयाबीनच्या वड्या. आज कुणाला खाणार नव्हता म्हणून त्याचे सेपरेटमध्ये सोयाबीनच्या वड्या आणि पनीर फ्राय करून तो खाणार होता तेवढंच. आता याच्यात थोडंसं बेसिक मसाले घातलेत. हळद, मिरची, परत धना पावडर आणि गरम मसाला असे बेसिक मसाले घालायचे. जास्त पण नाही घातलेत. मग जास्त घातले की खिचडीची चव जाते म्हणतात. थोडंच घातले आणि जेवढे तांदूळ घेतलेत त्याच्यात धुपटीचं पाणी घालायचं बघा. छान असं खिचडी तयार होते. आणि एकदम मस्त पण लागते खायला. तर झटकीपट पण होते आणि रात्रीला सोपी पण असते पचन करायला. तर हे बघा छान असं ते तिकडे त्या साईडला त्याचं सोयाबीनच्या वड्या फ्राय होत आहे आणि मी इकडे खिचडी करते. तर तो मला पण करू देत नाही, स्वतःच्याच हाताने करतो. तो म्हणतो, "तू जास्त तेल वापरतेस मम्मी, तू नको करूस, मीच करतो." तर त्याचं रात्रीचं जेवण हे असंच असते. जेवण सहसा करून टाळतो तो आणि थोडं याच्यावरतीच राहतो बघा. मैत्रिणींनो, कदाचित तुम्हाला माझा चेहरा दिसणार नाही, पण माझा या आवाज आणि माझी भावना नेहमी तुमच्यासोबत असेल. इथे मी तुम्हाला कुठला माझा मोठा सल्ला द्यायला नाही आले, तर माझा तुमच्या रोजच्या धावपळीतली सोबती बनवायला आले. आपण मिळून आपल्या आवडीनिवडी जपणार, छोट्या-छोट्या गोष्टी शेअर करणार बघा कमेंटद्वारे. तुम्हाला माझ्या या आवाजात तुमच्या एका साध्या मैत्रिणीची साथ जाणवेल. मला कमेंट करून नक्की सांगा, जेव्हा माझं काहीतरी चुकेल तेव्हा. हे अजून यूट्यूब चॅनल ओपन केलं आहे. हे अजून बाहेर माझ्या रिलेटिव्हना कुणाला सांगितलं नाही. फक्त माझ्या मिस्टरांना प्रत्येक गोष्ट शेअर करते बघा. त्यांना सोबतीला घेऊन मी प्रत्येक गोष्ट करत असते. तर त्यांना सांगितल्याशिवाय कुठल्या गोष्टीला मी असं पाऊल टाकत नाही. तर त्यांना यूट्यूब चॅनल केलं फक्त त्यांना माहिती आहे आणि मुलांना. एक रिलेटिव्हला सांगितलेलं, पण ते म्हटलं, "यूट्यूब चॅनल का ओपन केलंस?" आज मी त्यांना सांगते बघा, आपण सगळेजण आपल्या आयुष्यातली आठवणी जपण्यासाठी डायरी लिहितो. रोज काय घडलं, काय नाही ते आपण पानावर लिहितो. पण मी ठरवलं आहे, माझं आयुष्य, माझ्या लेकीसोबत हे सुंदर क्षण, आमची रोजची सुख मी ह्या यूट्यूबच्या प्लॅटफॉर्मवर एका व्हिडिओज डायरीसारखं व्यवस्थित सेव्ह करून ठेवणार. अजून काही वर्षांनी जेव्हा मी मागे वळून पाहीन, ह्या आठवणी आठवेल किंवा माझी मुलगी मोठी होईल, तेव्हा हे व्हिडिओ आमच्यासाठी एक जिवंत डायरीसारखे असतील. कागदाची पानं कदाचित जुनी होतात बघा, पण ह्या डिजिटल डायरीतील आठवणी आणि आमच्या ह्या हसत्या खेळता चेहरा नेहमी असाच ताजा राहील. हे चॅनल माझ्यासाठी फक्त व्हिडिओ बनवण्याचं माध्यम नाही, तर माझ्या आयुष्याचा, माझा सुखाचा एक सुंदर अल्बम आहे. तुम्हाला माझी ही व्हिडिओ डायरीची आणि रोजच्या छोट्या गोष्टी जपण्याची कल्पना कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. ही छान अशी खिचडी पण खानदेश स्टाईलमध्ये तयार झाली आहे बघा. आता छान असं जेवण करून घेतो मस्तपैकी. खिचडीसोबत बघा पापड, घरचे पापड आहेत, सासूबाईने दिलेत आणि काकडी, लोणचं पण घरचंच आहे, सासूबाईने केलं आहे बघा. छान लोणचं वगैरे छान आई आणि सासूबाईच देतात. तर घराकडनं लोणचं येतात, पापड येतात. जास्त काही करायची गरज पडत नाही मला. तर छान आता जेवण वगैरे झालं आहे. मस्त असं गॅस कट्टा साफ करून घेते आणि रात्री व्यवस्थित साफसफाई नाही केली तर मग सकाळी उठून पण फ्रेश नाही वाटत बघा डब्बा बनवायला. तर सगळी साफसफाई मी रात्रीच करून घेते. तर ड्रायफ्रूट तेवढे संपलेले, पंपकिन सीड तेवढे होते, तेवढे टाकलेत बघा पाण्यात. आता डीमार्ट जेव्हा होते जायला तेव्हा सगळे ड्रायफ्रूट आणायचे. तर तेलाचाच डबा तेवढा घेऊन आलेला. कुणाल स्कूटीवरनं गेला तर तेच तेवढं घेऊन आलेला. तर कधीतरी आता जाते एक दिवस आणि सगळे ड्रायफ्रूट भरून आणते बघा. स्वस्त पडतात तिथं आणि सकाळी गुरुवार होता म्हणून शाबू छान असे भिजत घातलेले. आता मला बघून खुशीने पण गुरुवार पकडलेत आणि मला नको म्हणायला पण काही ठीक वाटलं नाही.
कारण ती स्कूल जाते ना, मग तिचं टिफिनसाठी काहीतरी पाहिजे म्हणून शाबू भिजत घातले सकाळी गुरुवारला. तिचा पण माझा पण गुरुवार होता. तर शाबू कधी पण भिजत घालताना आपलं बोट घालून बघायचं आणि 1 इंच पाणी वरती राहील असे शाबू भिजत घालायचे. तर आजची संध्याकाळ अशी छान गेली. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. शुभ रात्र बघा.